तिसरा टप्पा 7 मे रोजी सुरू होणार आहे। रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले असे सगळे महत्त्वाचे मतदारसंघ यामध्ये येतात। शेखर, काय नेमकी इथली समीकरण आहेत? यामिनी अगदी बरोबर आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये हे मतदान जे आहे ते 7 मे रोजी होणार आहे आणि या खरं तर तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये एकूण 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये ही निवडणूक होणार आहे आणि ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची निवडणूक असणार आहे ती म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ। तर कोल्हापूरचा विचार करायचा गेला तर यामिनी आपल्याला माहिती आहे की शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी जवळपास महाविकास आघाडीकडून निश्चित झालेली आहे। तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार होणार हे अद्यापही स्पष्ट नाही। आज आचारसंहिता जाहीर झालेली आहे, मात्र उमेदवार कोण असणार हे मात्र अद्याप जाहीर झालेलं नाही, अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही। मात्र तिकडे समरजित घाटगे यांच्या सोबत त्यांची लढत होईल असं देखील बोललं जाते। मात्र संजय मंडलिक हे आज सध्या विद्यमान खासदार आहेत, तर या सगळ्या लढती जे आहेत ते या ठिकाणी होतील। तर दुसरीकडे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी महाराष्ट्राचं लक्ष या मतदारसंघांमध्ये असणार ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ, ज्या ठिकाणी सुप्रिया सुळे स्वतः या ठिकाणी उमेदवार असणार आहेत। तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या म्हणजे अजित पवार यांच्याच पत्नी सुनेत्रा पवार जे आहेत ते या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी असणार, त्यामुळे हा मतदारसंघ देखील अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तर दुसरीकडे आपण विचार केला तर रायगड मतदारसंघ देखील तितकाच महत्त्वाचा आहे। त्या ठिकाणी अनंत गीते असू देत, हे देखील गेल्या अनेक वर्षांपासून खासदार त्या ठिकाणी राहिलेत। मात्र सुनील तटकरे जे आता अजित पवार यांच्यासोबत जाऊन गेल्या वेळी खासदार झालेले आहेत, त्यांच्यामध्ये देखील महत्त्वाची लढत जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। दुसरे दोन महत्त्वाचे मतदारसंघ यामिनी आहेत ते म्हणजे सांगली आणि सातारा। सातारामध्ये आपण बघितलं तर कोल्हापूरचे एकीकडे कोल्हापूरची गादी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर दुसरीकडे साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हे देखील एक महत्त्वाचे उमेदवार जे आहे ते महायुतीकडून असतील का अशी शक्यता सध्या व्यक्त केली जाते, कारण अजूनही या ठिकाणी त्यांचं अधिकृतरित्या भाजपकडून नाव जे आहे ते जाहीर केलेलं नाही। त्यामुळे अनेक मतदार जे आहेत ते तिथले त्यांचे चाहते आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, ते मात्र नाराज होताना पाहायला मिळाले। आपण 2 दिवसांपूर्वी बातम्या देखील पाहिलेल्या आहेत। त्यामुळे श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये पुन्हा एकदा इथली निवडणूक होती का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे एकंदरीत ह्या सगळ्या महत्त्वाच्या निवडणुका होत असताना हातकणंगलेचा देखील यामिनी आपण विचार केला पाहिजे, कारण हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी हे महत्त्वाचे उमेदवार असणार आहेत।